आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीमध्ये सध्या ज्या ठिकाणी सगळी घटना घडली तिथून राम आपल्याला काही माहिती देतात. राम, संसदेच्या बाहेर तुम्ही आहात, काय नेमकी परिस्थिती आहे, काय तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी? बिलकुल, संसदेचा हा परिसर आहे, ल्युटन दिल्ली या परिसराला म्हणतात आणि इथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अचानकपणे वाढवण्यात आलेली आहे. आपण इथं पाहतोय की इथे सर्व पॅरामिलिटरी फोर्सेस इथं उभा करण्यात आलेले आहेत आणि बॅरिकेड जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि दिल्ली पोलीस जे आहे ते प्रत्येकाचा पास तपासत आहेत. आपण तिथे पाहतोय की प्रत्येकाचे पास जे आहेत ते चेकिंग केले जात आहेत आणि पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. दिल्ली पोलीस या दोघांचं हे जॉईंट ऑपरेशन आहे आणि आतमध्ये संसदेच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आता तपासणी केली जात आहेत. आय कार्ड जे आहेत ते तपासलं जात आहेत आणि त्यानंतरच सोडलं जात आहेत. त्याशिवाय कोणालाही इथे प्रवेश दिला जात नाही. आपण इथं पाहतो की बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथले हे जे जवान आहेत त्यांनी इथं आसपास गर्दी करू नये आणि कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. आपण इथं पाहतो की हे आय कार्ड जे आहेत, ओळखपत्र जे आहेत ते तपासलं जात आहेत. कोणत्याही डिपार्टमेंटचं असलं, मंत्रालयाचं असलं तरी सुद्धा ओळखपत्र तपासल्याशिवाय आतमध्ये नेलं जात नाही. बॅग सुद्धा जे आहेत ते बॅग चेकिंग सुद्धा केले जात आहे. सगळ्या घटनेनंतर आता सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे, पण प्रश्न महत्वाचा, ज्या तरुणांना आता ताब्यात घेतले त्यांच्याविषयी आणखी काही माहिती मिळतीये का? बिलकुल, हे 4 जण असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यांना जे अँटी टेरर सेल जे आहे दिल्ली पोलिसांचं ते चौकशी करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य जे करत आहेत ते संसदेचे सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याचे चीफ हे सुद्धा चौकशी करत आहेत. हे 4 जण आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणचे असल्याची माहिती आपल्याला मिळते. पहिली माहिती मिळाली होती म्हणजेच की महाराष्ट्राचा जो अँगल आहे लातूरमधला हा मुलगा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अमोल शिंदे असं त्याचं नाव असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्याचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं का नेमकं कोणत्या उद्देशासाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे हे सुद्धा अद्याप समजलेलं नाही आहे. परंतु चौघांचीही चौकशी चालू आहे. त्यामध्ये एक मुलगी युवती असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि गॅलरी पास घेण्यात आला होता जो प्रेक्षकांसाठी गॅलरी पास असतो आणि त्या गॅलरीमधून या दोघांनी उडी मारण्यात आली होती आणि जो शूज होता त्या शूजमध्ये धुराच्या नळकांड्या ज्या त्या लावण्यात आल्या होत्या. याचा उद्देश नेमका या पाठीमागचा काय होता की कारण एकीकडे आज संसदेवर जो हल्ला झालेला होता त्याला 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच दिवशी पुन्हा अशा प्रकारची घटना म्हणजेच की नवीन संसदेमध्ये सुद्धा सुरक्षा आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे 4 जणांचा नेमका उद्देश काय होता ते तपासावं लागणार आहे. माहिती जी मिळते ते की काही खासदारांच्या, कारण आतमध्ये जर प्रेक्षक गॅलरीमध्ये जर जायचं असेल तर खासदारांचं संमतीपत्र लागतं, पत्रावर स्वाक्षरी लागते. तर कोणत्या खासदारांच्या स्वाक्षरीने हे सोडण्यात आले होते, ते कोणत्या पक्षाचे खासदार होते हे सुद्धा आता संपूर्ण तपासलं जाणार आहे. कारण शेवटी हा संसदेच्या सुरक्षेचा विषय आहे आणि यामध्ये हा फक्त केवळ भीती दाखवण्याचाच हा प्रकार असल्याचा समोर आलेला आहे. कारण कोणतीही जीवितहानी किंवा कोणावरही हल्ला मात्र केलेला नाही या चौघांनीही. विशेष म्हणजे की हे चौघंही जे आहेत ते तरुण आहेत. आपण इथं पाहतोय की हे कशा पद्धतीनं जी चौकशी आहे ती आता अजून सुद्धा चालू आहे आणि दिल्ली पोलिसांची ही अधिकची कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे जो संसदेचा त्याला आता पोलिसांनी वेढा घातलेला आहे. आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे आणि इथून कामाशिवाय कोणालाही सोडलं जात नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. परंतु खरा मोटिव्ह जो आहे तो कळेल की नेमका काय हा खरा मोटिव्ह होता या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे. या 4 जणांचाही उद्देश नेमका काय होता ते सुद्धा कळेल. दिल्लीचे जे अँटी टेररिस्ट स्क्वॅड आहे ते सुद्धा चौकशी करत आहेत की नेमके ह्या 4 यामध्ये उद्देश काय होता. काही खासदारांचे जे रिएक्शन आलेले आहेत, काही खासदार म्हणजे की अरविंद सावंत ज्या खासदारांच्या प्रतिक्रिया आल्या त्यामधून त्यांनी खरं तर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. संसदेमध्ये जुन्या आणि नव्या संसदेत जाण्याचा जो मार्ग आहे त्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय. जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी एकत्रितच बसावं लागतं याबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलाय. एकंदरीतच नवीन संसदेची जी रचना आहे त्यामध्ये काही चुका आहेत असं एकंदरीत काही खासदारांचं म्हणणं होतं. मात्र मुख्य जो प्रश्न आहे तो आहे सुरक्षिततेचा. ज्या वस्तू या तरुणांनी आत नेलेल्या होत्या त्या कुठल्याही मशीन डिटेक्टरमध्ये डिटेक्ट कशा झाल्या नाहीत हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या क्षणाचा म्हणता येईल. या क्षणाची एक मोठी बातमी, दिल्ली पोलिसांची अँटी टेरर युनिट या युवकांची चौकशी करते. लोकसभेत घुसलेल्या दोन्ही युवकांची हे अँटी टेरर युनिट चौकशी करते. घुसखोरी केलेल्या दोन्ही तरुणांची चौकशी करून काय नेमकं समोर येते, काय त्यांचे मुद्दे होते बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
आज लोकसभेतल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अक्षम्य चूक झाली आहे। दिल्ली पोलिसांची अँटी टेरर युनिट टीम सध्या संसदेत दाखल झाली आहे। पुढची तपासणी आता सुरू आहे। तपास करतायत या संपूर्ण प्रकाराचा आणि संसदेमध्ये ही टीम आता दाखल झालेली आहे। 2 तरुण आज संसदेत प्रेक्षक गॅलरीमधून खाली उतरले आणि काय नेमकं सगळं गदारोळ झाला ते आपण आता या दृश्यांमध्ये पाहतोय। पुन्हा जाऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंकडे, संपूर्ण घटनेची माहिती देत आहेत। संसदेच्या परिसरात ते सध्या आहेत। राम, बिलकुल 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण हे चौघं जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेली विचारपूस सुरू केलेली आहे, परंतु त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं गेलेलं नाही आहे। त्यांना संसदेमध्येच त्यांची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे आणि आसपासचा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। नेमका त्यांचा उद्देश काय आहे हे सुद्धा तपासलं जात आहे आणि त्याचबरोबर लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा सेंट्रल हॉल असेल, तिथे संपूर्ण जे संसदेची सुरक्षा व्यवस्था आहे त्यांनी पुन्हा एकदा मॉकड्रिल जे आहे ते सुरू केलेले आहे आणि शोध पथक जे आहे ते सुद्धा कामी लागलेलं आहे। कारण कुठेही अशा प्रकारचे आणखीन काही युवक लपून बसलेले आहेत का हे सुद्धा पाहण्याचं काम चालू आहे, किंवा कुठे कोणता पदार्थ ठेवलेला आहे का त्यासाठी सुद्धा बॉम्ब स्क्वॉडला सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉड जे आहेत त्यांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे आणि संसदेमध्ये ठिकठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी केली जात आहेत। शोध पथक जे आहेत ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे की कोणत्या भागामध्ये काही अप्रिय घटना घडू नये यासाठीची ही जी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि नेमका महत्त्वाचा मुद्दा तोच येतो की या वस्तू ज्या आतमध्ये घेऊन गेले होते ते डिटेक्ट कशा काय झालेले नाही आहेत। त्यामुळं टेक्नॉलॉजी जी आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आहे, अतिशय अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे। अशा वेळी नवीन संसदेमध्ये अशा प्रकारे घटना घडणं म्हणजेच की सुरक्षेमध्ये मोठी चूक म्हणावी लागणार आहे। परंतु नेमका आता उद्देश काय होता, मोटिव्ह काय होता आणि हे संपूर्ण घडवायला कोणी सांगितलं होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि हे चौकशीमधून बाहेर निघेल। निश्चितच राम, सगळ्यात महत्त्वाचं या दृश्यांमध्ये जे युवक दिसतात ते अत्यंत लहान वयाचे दिसतात, साधारण 25-30 मधले हे युवक असावेत। काय नेमका त्यांचा हेतू असावा, कारण कोणालाही जखमी करण्याचा हेतू नव्हता। त्यांच्याकडे ज्या वस्तू होत्या त्यामधून धूर निघाला, कुठल्या प्रकारचा वायू होता का याबाबत अर्थात आता तपास होईल, यामध्ये पुढे स्पष्टता येईल। मात्र एकंदरीतच देशामधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांना घेऊन हे युवक आले होते का, याकडे लक्ष वेधण्याचा यांचा प्रयत्न होता का, असे अनेक मुद्दे खरं तर आता उपस्थित होतात। सह्याद्रीची उंची म्हणजे